पूर्ण असं पाणी भरलं नाही आहे. चला आता इथे एक छोटंसं ब्रिज आहे आणि खाली बघा होळ आहे. तर तिथे आम्ही आत्ता आलो आहे. घरापासून अगदी एक मिनिट पण नाही लागत इथे यायला, एवढं जवळ आहे. पाणी नाही आलं एवढं. मस्त नारळाची झाडं आहेत. चल इथे गणपती विसर्जन करण्यासाठी हे ठेवले. असं इथे गणपती विसर्जन करतात आणि गणपती तिथे पाणी या वडच्या कठड्यापर्यंत लागतं आणि त्यामुळे मग विसर्जनासाठी इथे सगळ्यांची गर्दी असते. त्यासाठी ते रेलिंग लावलेलं आहे. पक्ष्यांचे मधुर असे आवाज ऐकू येत आहेत. हो काय आवाज आला. ही सगळी सागवानाची झाडं आहेत आणि हा तो ब्रिज. तर मोगऱ्याचे आम्ही इथे झाडं आणलेत. आता ते आम्ही लावणार घरी. हे 2 पानं. हा ही बघा, ही 2 पानं याने काढून आणलेत वेगवेगळ्या झाडांची. हे कोणतं? मस्त बघा, पाऊस पडतोय. काल रात्रीपासून पाऊस आहे इकडे. आता बघा पूर्ण हिरवळ दिसते. उन्हानं तापलेलं ही जमीन आता एकदम थंडावा गार हवा घेऊन आली आहे. ही मोगऱ्याची रोपं पाण्याच्या बाजूला लागली होती, तर ती आम्ही काढून घेतलीत आणि आता ही घरी जाऊन लावणार. खाली पडले बघा. स्वागत करतात ते आपले. आमचं स्वागत करतात त्या. काठी काढा ना फक्त. बघा इथे मोगरा बघा, खूप असं मोगऱ्याची झाड आहेत. कुठे नाही ताई मोगरा काढते. आम्ही आता ही झाडं सगळी लावणार आहे. ताई आई ताई कुठे आणलेत आपण? घरी. हे बघा, हे इथे आहे बघा. हे आम्ही घराच्या मागच्या बाजूला आलोय आता. हे बघा इथे गायरी आहे. हे बघा पावसात लाकडाची सुरुवात. पावसाळ्यासाठी लाकडं आणि इथे सोडणं गोळा करून ठेवलेत. हे सगळं असं हे पाटलंदार यांचं. ही अशी खोपटी, याच्यामध्ये मग सगळे जे अडगळीचं सामान असतं ते भरून ठेवतात. आधी गुरं असायची याच्यामध्ये, आता गुरं नाही आहेत आणि त्यामुळे इथे काठ्या वगैरे आतमध्ये ठेवलेल्या आहेत, मडकी वगैरे. हे बघा इथे सुद्धा काठ्या गोळ्या करून ठेवल्यात. इथे नळे बिळे ठेवलेत घराचे. इथे छोटी छोटी नारळाची बाग केली आहे तयार. आता अजून मोठे व्हायचे आहेत, अर्धे झालेत मोठे. ही खळ्यातली तुळस. इथे भरपूर फुलं झाड आहेत आणि पावसाळ्यात आणखी बहरलेली दिसतात. आता मी घरी आलो आणि आता बघा पाऊस सुरू व्हायसाठी
मगाशी पाऊस नव्हता, अगदी गुंजून पडत होता आणि आता खूप जोरात सुरुवात झाली. पाऊस थांबलाय आणि आता आम्ही निघालेलो आहोत वेतोबाचं दर्शन करण्यासाठी. तर इथे आरवलीचा वेतोबा आणि आसगावचा वेतोबा असे 2 वेतोबा आहेत, तर त्या दोन्हींचा दर्शन करणार आहोत. तर वातावरण खूप छान झालं आहे, तर चला निघूयात. इथून आधी आपल्याला आसगाव लागणार आहे, त्यामुळे आपण आसगावला अगोदर जाणार आणि त्यानंतर आरवलीच्या वेतोबाला जाणार आहे. तर चला मंडळी. पावसामुळे वातावरण खूपच छान झालं आहे आणि थंडावा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हिरवळसुद्धा दिसते आणि खूप मस्त वातावरण आहे आताचं. राजगड रिसॉर्ट आहे. आणि काय कुठवरती दोन वेगवेगळे शौर्यला काय हवंय? ना वेतोबा वेतोबा कसा बोलतो बघ. चला मंडळी, तर आता हे आसगावचं वेतोबाचं मंदिर आहे, बघू शकता इथे. शौर्य मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान आणि अगदी स्वच्छ ठेवलेलं आहे त्यांनी. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा असा हा वेतोबा. इथे बरेच लोक आपापली मागणी घेऊन येतात आणि ती पूर्ण झाल्यानंतर इथे चप्पलांचं दान दिलं जातं आणि तीच हे सगळे चप्पलं आहेत.
बघा जवळजवळ 3 फुटांची चप्पल आहे. याच्यात दिसत नाही तेवढी, 3 फुटांची चप्पल आहे. कुठच्याही कानाकोपऱ्यातून वेतोबाला अगदी मनापासून हात मारला तर वेतोबा पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि हे सातेरीचं मंदिर, तर इथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. हे आजगावचं वेतोबाचं मंदिर आणि आता आपण जातोय आरवलीला. मंडळी इथून थोड्याशाच अंतरावरती आरवलीचा वेतोबा आहे, तर आपण आता तिथं निघालोय. मस्त गाव आहे ना. बापरे. वेतोबा हा इथल्या गावातल्यांचा राखणदार आहे आणि राखणदाराला कुठच्याही संकटात असताना जर हाक मारली तर तो ते संकट दूर करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ही दृढ श्रद्धा या गावातल्यांची देवावरती आहे. जे दिसतंय तिकडे जायचं समोर समोर. मोचेमोड, सागरेश्वर बीच, अरवली बीच. अरवली बीच वैद्यकीय संशोधन केंद्र आरवली. बापरे. अरवली सातेरी सगळीकडे असते ना. चला तर आपण आता आलेलो आहोत आरवली ते वेतोबा. पहिलं कोणतं जायचं? ओटी घेत आहे. नाही केळी आहे. चला मंडळी, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.